तू करत जा नाही का टायमाला? हा एवढं तावतावून मला बोलायला आल्यापासून ऐकून घ्यायला लागली मी. आल्यापासून काय ऐकून घेतलं? काय बोलणं झालं म्हणजे आवाज चढवून आवाज अगं काय जेवण केलं राधिका? माणूस जेवण काय करतं? भात आमटी चपाती भाजी करतं का काय असेल ती पण काय केलं? खात मला दुपारी तर दिलंच का? मला दुपार पण मला दिलं नाहीस. मग काय दिलं? काय दिलं? एवढा राधिका भात मी घेतला पोरांना नाही म्हणून. काय खाल्लं मी सांग की? ती खराब झाली ना, खाऊ नको ते. पाण्याकडून साला बोंबा बोंब नुसते. नाही ते टायमाला उपाशी झोपणार 10 वेळा. अरे काम करतो लोकांचं ग. काय असलं काम लोकांचं करतोय? 8 तास काम करतो, त्या पैशात मोबदला घेतो. उपाशी पोटी जातो राधिका. सगळेजण तिथं खाता खिडकी पितात. बंद कर किती सर. तिथं खाता पितात सगळे. मी उपाशी तर राहतो. मग त्या उपाशी पोटी मला नको का अन्न पाणी भेटायला घरात? किती पण खाल्लं ना तरी पण बोंबाची बाराकडे जायचं. काय करते मला सांग? काय जेवण केलं? अगं दरवेळी राधिका मला एवढं एवढं करून खाऊनच बसावं लागतं. एवढं मग दरवेळी एवढं एवढं करते नुसतं नैवेद्य केल्या का तेवढ्या सगळ्यात तू पुरवतीस. काय ते पोट पुरणार मला? सकाळी भात केला एवढूसा भात, त्यात एवढाच भात दिलास मला. त्यात मी तांदळाच किती होणार आहे? 5 किलो तांदळाच किती होणार आहे? तुम्ही म्हणत असाल पूर्ण दिलंय मी. पूर्ण अजिबात काही दिलं नाही. खाऊ दे मी प्रश्न नाही. एवढं राधिका पोटावर राधिका 8-10 तास खायचं तर सगळं. कधी दिलास? कधी दिलास? हा म्हणजे पोरांना उपास ठेवू माझ्या? मी खातो माझी पोरं उपाशी राहते. मग एवढं समजतंय तर ग बसा ना मग. काय आलं उगाच एवढं माहित होतं ना माणूस आपला खाऊन गेले तर काय तर करावं म्हणून. मी म्हणलं तुला मी सकाळी पण बोललो होतो. सकाळी पण तुला मी दुपारी जाताना पण एवढं बोललो की 2 वांगा आणि 2 वांग्याची आमटी कर. एवढं मी तुला जाताना बोलली. मला तू म्हटली शेंगदाणे नाही. तू मला म्हटलं शेंगदाणे वापर, मी तुला उद्या डीमार्ट मध्ये देतो. तुला म्हटलं पण नाही मी डीमार्ट मध्ये आणून देतो उद्या तुला शेंगदाणे. आता आहे तेवढ्या आमटी कर म्हटलं मला जाताना तुला. काय आता मी मरेपर्यंतच आमटी करायची? तुला काय सांगितलं? मला भाजी नसली तर मला आमटी लागते. तुम्ही नाही करू शकत एका काय टायमाला? सांगितलं? तुला करत असलं तर कर, नसलं मी माझ्या पैशाने खात बसीन. किती वेळा सांगितले? मी खात बसीन माझ्या पैशाने. बैलीस का? करायचं तर मीच करायचं. बाहेरचं आणून खाईल पण मी बनवणार नाही घरात. बनवणार मी. नाही बनवणार मी. का बनवू? काम पण करायचं आणि घरात जेवण पण मीच करू का? तुझं तुला कर ना. नाही बनवणार. राहू दे ना. मग माझी बघतो ना. तुझं तुला घे ना, कर ना जेवण. माझं मी खातो. काय खायचं माझं मी खातो म्हटलं ना. मी तुला कुठं म्हटलं की माझं कर म्हणून? नाही म्हटलं तर सोडून दे. माझं मी बघून खाईन. केलं तरी पण बोंबाई, नाही केलं तरी पण माझ्या मी खाईन. काय खायचं ते तरी पण बोंबाई. बाहेरनं. किती पण खाय प्यायला दिलं ना तरी नाही देत मला. नाही देत. माहिती आहे नाही देत. मला देत नाही. वरच्या वर पोटावर मला उठवावं लागतं. नाही देत. नाही देत. आता भांडणं काढायचं कारण काय? मुद्दा काय मला सांगा जरा. माझा काय हेतू झाला? म्हटलं गरम गरम चपाती आहे, दुधाचा चहा करून चपाती दिली म्हटलं तुम्हाला खायला. काय ते दुधाचं ते काय दूध नसतं तर काय केलं असतं? तर काय चहा कोरच पित होतो की काय? ते दिलं काळा चपाती मध्ये काय नव्हतं तेव्हा काय म्हणत होतात? माझं काय नसतं. मी काय पण खात. माझं काय पैसे होते नसतं. ना. मी काय पण नव्हतं ना. पैसे होते तर का ना मग केलं सांग? काय पैसे होते? ठीक माणूस समजू शकतो. आता घरात तुला राधिका 450 रुपये देऊन गेलो तरी पण तू राधिका काय केलं नाही? काय नाही केलं. काय फ्लावरची भाजी केली, राहू दे. भाजी राजमा केला. आमटी पण राहू दे. भात तरी केलास? भात कशावर खाणारा? कशावर खाणार? कशाबरोबर पण खाईन. मी आमटीत केली नाही तर भात कशावर खाणारा? खाईन मी कशाबरोबर. चपाती भाजीच बनवली मी. एवढं सगळं बनवत बसायचं? चपाती भाजी पण, भात पण, आमटी पण. 2-2 भाज्या करायला येत होतं तुला. काय 2-2 भाज्या केल्यास? पोरं भाजी भात भाजी काय राधिका मला शिकवती? 2-2 भाज्या केल्यास आणि मला सांगते की आमटी करू का नाही करू? मी एकच भाजी करायची ना कुठली तर. मग पुरायला नको तुला वाटतं ना? पुरायला नको तेवढी? ती राजमा घेण्यापेक्षा मग एकच भाजी घ्यायची ना कुठली तरी. ह्याला ती राजमा घेतल्यावर त्याला पण आणि फ्लॉवर घ्यायचा. 25 रुपये 30 रुपये आहे जे स्वस्त मला दाखव राधिका शिकवतो. नको सांग. तुम्हाला भांडणच काढायचे तर काढा ना यार. तू मला सांगू नको किती एवढं महाग आहे तेवढं महाग आहे. ते ती मशीन लावता का ती? नको सांगू एवढं महाग आहे तेवढं महाग. एवढं पिसाळायला काय झाले? नाही एवढं महाग आहे तेवढं मागू नको राधिका. मी राधिका कमवतो पैसा सगळेच कमवतात. मला राधिका मला माझ्या पोटाला नाही भेटलं ना माणसाला चीड येते.